नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रियंका आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. सकाळी भाजी चपातीच खाल्ली होती, पण दुपारच्या जेवणामध्ये गौरीला भाजी चपाती नको होती. ती म्हणली की भाजी चपाती रोज खाऊन मला कंटाळा येतो आहे, आज सुट्टी आहे, तर दुपारच्या जेवणामध्ये थोडंसं काही वेगळं कर. आणि तिला टोमॅटोचं सार आणि पांढरा भात तिला खूप आवडतो. मग म्हणलं की तिची आवड आहे, तिला आवडतं आहे तर करूया. तर टोमॅटो भात लावतानाच टोमॅटो मी लावलं होतं एक असं, आणि थंड झाल्यानंतर ते पूर्णपणे मॅश करून घेत आहे मी. ह्याच्यावरती तुम्ही सुद्धा काढू शकता, पण मी काढलेलं नाही आहे साल. म्हणजे छान असं सगळं मॅश करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, हळद आणि शेंगदाण्याचं कूट, थोडंसं चटणी पावडर आणि थोडासा चवीपुरता गूळ टाकला आहे. गुळाने ना छान चव लागते, आंबट गोड तिखट असं सार बनून तयार होतं. तर ते छान असं सगळं मी मसाले वगैरे टाकल्यानंतर मिक्स केलेलं आहे. फोडणी देण्यासाठी ना पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये 2 पळी तेल टाकून जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे, आणि जे की मिश्रण आपण केलेलं होतं ते त्याच्यामध्ये ना ओतून घेतलेलं आहे. छान अशी फोडणी दिलेली आहे. स्टीलचं असल्यामुळे थोडंसं पातेलं तळसलेलं आहे. तर इकडे बघू शकता गौरीना अभ्यास करत आहे. काल तिची ट्रिप होती, त्याच्यामुळं तिचा अभ्यास बाकी होता, सो ती अभ्यास करत होती. स्टडी टेबल असताना सुद्धा त्याचा वापर न करता तिनं मांडीवरती पॅड ठेवून तिचा अभ्यास करत होती. तर दुपारचा थोडासा वेळ होता, जेवण वगैरे झाल्यानंतर म्हणलं की रांगोळी बनवावी, आणि ही छान अशी रांगोळी मी बनवलेली होती. रांगोळी बनवायला घेतली, पहिला लेअर कंप्लीट झालेला आहे, तो दुसरा लेअर जो आहे तो सुकायला थोडासा वेळ लागतो. म्हणून म्हणलं की गाजर आणलेलीच होती, तर गौरी बोलली की गाजराचा हलवा बनव. तर गाजरं स्वच्छ धुवून अशी मी किसून घेतलेली आहे. कोण कोण गाजराचे मोठे मोठे तुकडे करून ना कुकरला उकडतात आणि त्याचाच हलवा बनवतात, तसं मला नाही आवडत. आणि म्हणून मी ना गाजर छान अशी धुवून स्वच्छ पुसून किसून घेतलेले आहेत बारीक किसणीने, आणि पातेल्यात बनवत आहे मी. कढई तिखटाची होती, ती भाजीची होती, म्हणून पातेल्यामध्ये तूप टाकलेलं आहे. काजू बदाम मी आधी फ्राय करून घेत आहे, छान क्रंची होतात म्हणून. काजू बदाम तळून घेतलेले आहेत असे, आणि काढून घेतलेले आहे. त्याच पातेल्यामध्ये ना मी आता जो गाजराचा किस आहे तो मी टाकून घेणार आहे. गाजराचा किस छान असा तुपामध्ये परतून द्यायचा आहे. 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. सारखं सारखं परतायचं आहे, खाली चिटकून द्यायचं नाही. नंतर दूध टाकून आपल्याला परत 10 मिनिटं वाफ काढून घ्यायचं आहे. कोण कोण ह्याच्यामध्ये मावा टाकतं, दूध पावडर टाकतं, परंतु माझ्याकडं ते काहीच नव्हतं, म्हणून मी ना ह्याच्यामध्ये ना कस्टर्ड पावडर टाकली होती. आणि खरं सांगते खूप खूप छान टेस्टी झाला होता. ते काय मी पुढची रेसिपी शूट करत बसलेली नाहीये. त्याचं कारण म्हणजेच की बाळ उठलेलं होतं, आणि बाळ रडायला लागलं की काही सुचत नाही, म्हणून मी काय ती रेसिपी शूट करत बसली नाही. तर साधा सिंपल व्हिडिओ होता, असा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.